घेतली आणि ही अर्थात दुसरी भेट होती, कौटुंबिक भेट होती. काय नेमकं बोलणं झालं? मागच्या वेळी तुम्हाला भाऊ म्हणालेले होते. नाही, कौटुंबिक भेट होती आज आणि सहज असं परिवारासकट सोबत शिंदे साहेब आम्ही सगळे लोक मोदीजींना भेटायला गेलो आणि विविध गोष्टींवरती चर्चा झाली तिथे. ऑपरेशन सिंदूरवरती चर्चा झाली, कशाप्रकारे मोदीजींनी पूर्ण देशाच्या समोर एक वेगळा आदर्श ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने घालून दिला, कशाप्रकारे पूर्ण सगळ्या देशांना सेन्सिटाईज करण्याचं काम केलं टेररिझमच्या विरोधामध्ये. मला वाटतं एक वेगळा आदर्श मला वाटतं मोदीजींनी पूर्ण जगाच्या समोर घालून देण्याचं काम त्या निमित्ताने केलं. तर अशा वेगवेगळ्या विविध विषयांवरती चर्चा झाली. अर्थात एकीकडे तुम्ही पंतप्रधान मोदींची भेट घेतली, दुसरीकडे आज उद्धव ठाकरे या ठिकाणी दिल्लीत आलेले आहेत. ते सुद्धा शरद पवारांच्या भेटीला नुकतेच गेलेले आहेत. उद्या इंडिया आघाडीची बैठक घेणार आहेत. तुमची भेट बघून कुठेतरी त्यांनी भेटीगाठीचं सत्र सुरू करायचं असं ठरवलं असं वाटतं. तर काय माहिती, हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल. पण काय वाटतं एकंदरीत, म्हणजे इतकी गंभीर चर्चा झाली, काही हसत खेळत काही गोष्टी झाल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 तास मोदींसोबतची ही भेट होती. त्यामध्ये फक्त पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही वेगळी बैठक झाली. त्यांची वेगळी बैठक जी आहे ती पंतप्रधान आणि मोदीजींमध्ये सविस्तर चर्चा, मला वाटतं विविध विषयांवरती राज्याच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून चर्चा जी आहे ही झाली असेल त्या ठिकाणी. राज्याचं लक्ष या भेटीकडं यासाठी सुद्धा लागलेलं होतं कारण सर्वात मोठी निवडणूक म्हणजे मिनी विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आहेत आणि त्यामध्ये महायुती पुन्हा एकदा विधानसभेचं जे मिळालेलं यश आहे, जे बहुमत आहे, त्याची पुनरावृत्ती करणार का याकडे लागलेलं आहे. यासाठी काय तयारी, यासाठी काही कानमंत्र दिला का मोदी? 100% त्याच्या मला वाटतं आता ज्या प्रकारे महायुतीला यश विधानसभेला मिळालं तसंच यश जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये देखील मिळालं पाहिजे. याच्याबद्दल देखील चर्चा जी आहे ती ह्या बैठकीमध्ये शिंदेसाहेब आणि त्यांच्यामध्ये मोदीजींमध्ये झाली असेल आणि जसं महायुतीने यश संपादित केलं तसंच यश या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील मिळालं पाहिजे. साहजिकच आहे, आता इलेक्शन्स देखील आहेत, डेव्हलपमेंटवरती पण चर्चा होईल. ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये विविध इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होत आहेत, ज्या प्रकारे विविध स्कीम्स राबवल्या जात आहेत आणि आत्ता येणाऱ्या निवडणुका. परंतु कुठेतरी महायुतीमध्ये सुद्धा काही अशा गोष्टी घडत आहेत ज्याच्यामुळे खरं तर महायुतीमध्ये सगळं काही अलबेल आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. तुम्हीच करता, पण करतात, दुसरं कोण करत नाही. सातत्याने शिवसेनेचे जे मंत्री आहेत हेच वारंवार अडचणीत येताना का दिसतात? बघा, हे तर हे तर पत्रकार करत नाही. मला वाटतं ज्या मंत्र्यांनी जे स्टेटमेंट्स केलेले आहेत त्यांना नीट समजावून सांगण्याचं काम देखील शिंदेसाहेबांनी असेल किंवा बाकी पक्षाच्या नेत्यांनी असेल सगळ्यांना सांगितलेलं आहे मला वाटतं. खरं तर साहिल जोशी तिकडनं स्टुडिओमधनं विचारत आहेत की आज तुमच्या भेटीचा जो फोटो आहे तो बघून कोणी नेमका काय धडा घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं कोणालाच म्हणजे काय तिकडे धडा घेण्याची गरज नाही. एक कौटुंबिक भेट मोदीजींबरोबर होती. याच्या अगोदर देखील सहकुटुंब मोदीजींची भेट घेण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि एक वेगळी ऊर्जा जी आहे ती या भेटीनंतर आम्हा सगळ्यांना जी आहे ती मिळत असते. मोदीजींनी एक रिस्पॉन्सिबिलिटी देखील दिली होती मला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने एक डेलिगेशन लीड करण्यासाठी. त्यासाठी देखील धन्यवाद जे आहे ते मोदीजींना मी दिले. धन्यवाद.